मला जे तुम्हाला सांगायचं आहे, आपण जे गावरान अंडी जे खातो आहे त्या बाबतीत थोडंसं जे मीडियावरती सध्या व्हायरल होतं त्याबाबत हे ऐकून घ्या अगोदर. ट्रस्टिफाइड ने एक एग ब्रांड को एक्सपोज किया है क्योंकि उसके अंदर एक ऐसा कंपाउंड पाया गया है जो ह्यूमंस के लिए जीनोटॉक्सिक हो सकता है और आपके बच्चे सिंपल भाषा में आड़े टेढ़े पैदा हो सकते हैं ये गलत टाइप का अंडा खाने से। उस कंपाउंड का नाम है नाइट्रोफ्यूरन। इस एग में नाइट्रोफ्यूरॉन का मेटाबोलाइट एओजेड पाया गया है। ये मुर्गियों को दिया जाता है ताकि वो कोई इन्फेक्शन कैच ना करे या उन्हें कोई डिजीज ना हो जाए। और नाइट्रोइमिथोजोल ये भी एक कंपाउंड है जो मुर्गियों को दिया जाता है। अब ये दोनों कंपाउंड्स ब्रांड है और इनके रेसिड्यूल्स पाए गए हैं उस ब्रांड के अंडों में जो ट्रस्टिफाइड ने एक्सपोज किया है। तर मित्रांनो, नॅशनल ॲग्रो फार्मचे बसवंत पोल्ट्री फार्ममध्ये या प्रकारचे कुठलेही इंजेक्शन पक्ष्यांना दिले जात नाही. तर यासाठी सर्वथा प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून आयुर्वेदिक अश्वगंधारिष्ट दिले जाते. तसेच कडुनिंबाचा पाला, शेवग्याचा पाला व हळद असते, बॉईल करून दिली जाते. त्याच्यामध्ये अद्रक, लसूण व गूळ या प्रकारे औषधं नॅचरल पद्धतीने बनवले जातात व दिली जातात. आपण या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष पाहू शकता, व्हिजिट करू शकता. फार्मला सौंदर्य येते आहे. त्यामुळे आपल्याकडील जे अंडे लोक घेतात त्यांना कसल्याही प्रकारची घाबरायची आवश्यकता नाही. आपलं फार्म एकदम नॅचरल पद्धतीने आपण ठेवलेलं आहे. ज्या नॅचरल पद्धतीमध्ये कोंबड्या राहायला आवडतात त्याच पद्धतीने आपला संपूर्ण फार्म आहे. लिंबोणीमध्ये, शेवग्यामध्ये कोंबड्या मोकळ्या सोडलेल्या असतात, गावरान आहेत. यामध्ये आपल्याकडे 2 ते 3 व्हरायटी आहेत. हे ब्लॅक ॲस्ट्रोलॉब, आपले प्युअर गावरान आणि आंध्राच्या काही कोंबड्या असतात. काही कोंबड्या आपल्याकडे आंध्र प्रदेशमधील आहेत. तसेच आपल्याकडे टर्कीचा जोड आहे, बदक पण आपल्याकडे आहे. पण आपण कोणताही पक्षी विक्रीस ठेवलेला नाही आहे, आपण विकतही नाही आहे. आपल्याकडे तशी मागणी होते पण आपण तो विकत नाही, कारण का आपण फक्त गावरान अंड्यावरती आपण भर दिलेला आहे आणि आपलं ध्येय तेच आहे. धन्यवाद.